चिखलाचा का असेना स्वतःचा किल्ला असायचा, मातीचा का असेना चिखलाचा घडा असायचा. पण आता संपले ते दिवस, राहिले त्या आठवणी, हरवली ती श्रीमंती, हरवले ते बालपण. म्हणून संयोजकांना सुचले ते छानपण आणि स्पर्धेला विषय ठेवलाय हटवा मोबाईल वाचवा बालपण, हटवा मोबाईल वाचवा बालपण. आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय गुरुजन वर्ग, मित्र आणि मैत्रिणींनो, मी मनस्वी बारड इयत्ता 7वी आपल्यासमोर विषय मांडते मोबाईल हटवा बालपण वाचवा. सर्वप्रथम या महाराष्ट्रातील पुरुषांना अभिवादन करून या विषयावर मतप्रदर्शन करताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करते आणि बोलण्यास सुरुवात करते. मित्रांनो, बाळाच्या जन्मापासून ते मूल सुजाण व संज्ञान होईपर्यंतचा कालावधी म्हणजे बालपण. ही जीवनात एकदा येणारी आणि जीवन घडवणारी अवस्था असते. बालपणात ना असते कोणाची भीती, ना असते कोणाचा त्रास. बालपणात ना असते कोणाची भीती, ना असते कोणाचा त्रास. संवेदनशील मनात घेतात सर्व श्वास, संवेदनशील मनात घेतात सर्व श्वास. खेळणे, बागडणे, हसणे, रडणे, शाळेतील मस्ती, सुट्टीतील मजा, मामाचे गाव, पोहणे, शिकरण पोळी, नवरा-नवरीचे खेळ, हे सर्व काही बालपणात असते. पण आजकालचे बालपण पाहायला गेले की असे वाटते की झोपताना पाहिला तो चंदमामा कुठे हरवला, पाठीवर आ ई घेणारा तो खडूस कोणी पळवला. कशाला आले आपल्याला हे शांतपणे, का मोबाईलमध्ये हरवले आपले सुंदर बालपण, का मोबाईलमध्ये हरवले आपले सुंदर बालपण. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की मोबाईलचा जन्म कसा झाला? चला तर बघूया. विज्ञान तंत्रज्ञानाची क्रांती आणि इंटरनेटचा अद्भुत आविष्कार झाला. या दोघांच्या आविष्कारातून जन्माला आलेला प्रत्यय म्हणजे मोबाईल. मोबाईलने क्रांती झाली, पण ही क्रांती इतकी अफाट होती की पहिलीचे मूल कोरोनामुळे शाळा बंद असून देखील ऑनलाईन शिकू लागले. त्याच्या प्रगतीचा इतका वेग सारा जगाला चकित करून गेला. पण जेव्हा प्रचंड वेगाची जागा मोबाईलच्या व्यसनात अखंड बुडालेल्या पिढीच्या रूपाने गतिमान झाली, तेव्हा सारा जग चिंतित झाला. मला तर असे वाटते की मोबाईल शिवाय एकदाच चांगला असेही म्हणता येत नाही आणि वाईट असेही म्हणता येत नाही. कुठल्याही गोष्टीचा चांगला वापर करणं आपल्या हातात आहे, अगदी वाईट वा चुकीचा वापर टाळणंही आपल्या हातात आहे. 2 हातात 4 मोबाईल, 2 हातात 4 मोबाईल, नवे सॉन्ग गाणे, मुली सारे गुगलवर घर सारे हँग झाले, मुली सारे गुगलवर घर सारे हँग झाले. मित्रांनो, आज आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही, कारण जीन्स घातलेले पदर देऊ शकत नाही. पहिल्या झोपी घातलेले बघून कार्टून मोबाईलशिवाय झोपी जात नसते तर आता आपण जागे व्हायला हवे. खरं तर स्क्रीन टाइम कमी करण्यात आपणास सहज शक्य आहे. त्याचा विचार आपण या निमित्ताने करायला हवा. घरात एक वेळ जेवणाची कमी आहे, पण खिशात 20,000चा मोबाईल आहे. अशा प्रकारे आपले बालपण याच्यामध्ये विसरत चालले आहे. अरे बापरे, मोबाईल देऊन देत नाही म्हणून 11 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो, हे या भोगलेल्या सामाजिकरणाचं सर्वात घातक रूप आहे. एक शाळकरी मुलगी म्हणून माझ्या हाताच्या बोटावर चालणाऱ्या रंगीबेरंगी जगामध्ये प्रचंड बदल घडवण्याची शक्ती असल्यामुळे सदा सदसद विवेक बुद्धीने वापर करेन अशी शपथ देऊन शेवटी इतकेच म्हणेन की जिंदगी बहुत खूबसूरत है उसे जी लो यारो, जिंदगी बहुत खूबसूरत है उसे जी लो यारो, दूर करो मोबाइल को हर बात को जी लो यारो, दूर करो मोबाइल को हर बात को जी लो यारो. पण सर्वजण करा विचार पक्का, मोबाईल हटवा